राधे राधे सगळ्यांना. गुड मॉर्निंग फ्रेंड्स. मी राजेंद्र जाधव तुमचं स्वागत करतो एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आपली दिवसाची सकाळ आज इडलीपासून होणार आहे. सायलीने मस्त इडली ठेवले, इथे चटणी वगैरे झाले आणि तिचं चाललं आहे दिवाबत्ती करायचं. आंघोळ वगैरे झाले आपली. आणि आपला मिंचू भैया कसा बसला बाबा. मिंचू कसा बसला. आमच्या मिंचूचं कसं झालं माहिती आहे का, आता त्याला झाले सवय अंड्याची. जोपर्यंत अंडा खात नाही तोपर्यंत त्याला ताकद येत नाही. असा पडलाय ना तो. आता विचार करतोय बघू, अंडा घेऊन येतो त्याला आणि बाहेरच तिकडे ह्याच्यामध्ये काय बोलतात त्याला, आपल्या गॅलरीमध्ये शिजवून देतो. एक बॉयलर आणलंय, ते सायलीला पण होईल 2-3 अंडी आणि त्याला पण होईल. मग आता जातो पटकन अंड घेऊन येतो आणि बघू सायलीचं काय मत आहे. ती म्हणते लाइटिंग लावा, तर लाइटिंग लावून टाकू आज. उद्या दिवाळी आहे. उद्याच दिवाळी आहे. आली दिवाळी. ठीक आहे, तर मी येतो लगेच. जाऊन येतो मी अंडी घेऊन आलो. तर फ्रेंड्स मी जाऊन अंडी घेऊन आलो आणि अंडी घेऊन जात होतो तर तिने मला आठवण करून नाही दिली दूध आणायचं म्हणून. तिच्यासाठी दूध राहिलंच नव्हतं. मग आता परत गेलो, दूध आणलं आणि आपल्या नवीन बॉयलरमध्ये बघा, एक सेकंद मला दाखवतो. या कार्टूनला माहिती नाही तर त्याने ते बनवून पण नसतं इलं. हे 2 ठेवलेत मी शिजायला, सॉरी काय म्हणतात त्याला, बनायला. बघू शकता 2 ठेवल्यात, एक सायलीला आणि एक आमच्या बाबूला. कुठे गेला, उड्या मारत मारत. दोघांना ठेवले. आता काही जणांना वाटेल की आम्ही व्हेजिटेरियन आहे, घरात नॉनव्हेज कसं चालतं आहे. तर कसं झालं, आता तिला पण पर्याय नाही, ती अंड्याशिवाय राहू शकत नाही. म्हणजे राहू शकत नाही मीन्स आता तिचं ते हे चालू आहे 9 मंथ चालू म्हटल्यावर मग तिला अंडं खाणं पण तेवढंच इम्पॉर्टंट आहे जेवढं ते म्हणजे बाकीचे जेवण करते. तर आता ही गोष्ट मी गेले तर मम्मी पप्पा पण मला ओरडतील. किती ओरडतील ते मी सांगू नाही शकत. पण आता काय, माझ्याकडे पण पर्याय नाही. मी खात नाही पहिली गोष्ट. तिला सांगितलं आहे मी आता बनवून देतो आहे तुला, तू फक्त ते खाऊन घे. म्हणजे कसं देवाबत्ती वगैरे मीच करतो, ते तसल्या गोष्टी करून देवाला हात लावणं चुकीचंच आहे. काय ग, ग्लासातलं पाणी पिते, येडीच आहे. दुधाचं आहे ना. तर ठीक आहे फ्रेंड्स, बघू आपण जे नवीन एक बॉयलर मागवलं आहे ते नक्की कसं होतं आहे. आणि हां, जवळजवळ 1.5-2 महिन्याने मला नाश्ता दिसतोय घरात बनलेला. बघू शकता. ओय वाचलं नशीब. जवळजवळ 1.5-2 महिन्यानंतर मला नाश्ता भेटणार आहे, ते पण सायलीमुळे. तर ठीक आहे फ्रेंड्स, आता नाश्ता करून घेतो आम्ही दोघं. तिला मी दाखवतो कसं झालं आहे ते. अंड तिचं सगळ्यात जास्त अंड्यासाठी हे हावरं आहे. हां म्हणजे हां, बाहेर फिरून आणली ना तेव्हा इथं खेळायला लागली, नाही तर अशीच झोपलेली. गरीब गाय, गरीब मांजर आमची. हां खुर्चीवर बसतो, खुर्चीवर इकडे तिने बॉक्स पण कुठं टाकला येडीने. तर ठीक आहे फ्रेंड्स, आता आपण टी व्ही बघत बघत थोडा नाश्ता करून घेऊ. तर फ्रेंड्स आमचं तयार झालं आहे तिकडे. हो हो हो, इकडे मला दे, माझ्याकडे दे. तिला घ्या तुम्ही, माझ्याकडे दे. तिलाच बोलतोय माझ्याकडे दे. बघा हिला एवढा लांब झोपलेली. तो एक तडा केला कसं काय जातो ना. बघा हा, बघा छोटूसा प्राणी कसा बसलाय. सोली चालू झाले. थांब ना देतो तुला, देणार. गरम आहे गरम. अशी झोपलेली ना गाड, हे बघितलं तर कसली पळाली. काय ग, वास आला तिला, फक्त वास. थांब जरा. खा
कशी खाते. आता हिने सायलीने हे देत. टाकून तर कसं वाटलं अंड खाऊन? मग काय मस्तच आहे पण ते भांड. हा ना. हो आता छान आहे. खरंच वरती डे. हा 10-15 मिनिटात ऑटोमॅटिक होतं. 10-15 मिनिटात झालं. आपला नाश्ता नाही होतं तुम्ही म्हटलात बंद झालं बाळ. मग काय. पण त्यात पण बघावं लागतं की बाबा 10-15 मिनिटांनी आवाज करणार. त्यात 3 मोड आहेत. हार्ड बॉईल, मीडियम बॉईल आणि सॉफ्ट बॉईल. तसे 3 मोड आहेत. मग तुला कशी करते बघितलं ना खाताना. हो माझ्याकडे बघते स्वतःच पटापट पटापट खाते. माझ्याकडे बघते पटापट. तिचं म्हणणं की माझं झालं तर हिजं संपलं तर मला अजून भेटेल. आता सध्या 2च आणलेली अंडी ट्राय करायला. आता परत तिला संध्याकाळी लागेल तेव्हा आपण आणून देऊ. आणि त्यात कसं फक्त ते हे किती ml टाकायचं आहे ते. मग ते फक्त वतायचं तेवढं पाणी. त्यांचं ते काय बोलतात त्याला युजर गाईड आहे. युजर मॅन्युअल. सॉरी. तर ठीक आहे फ्रेंड्स. आता वाजलेत 10:30. भरपूर महिन्यांनी बोलता येईल. भरपूर दिवसांनी मी नाश्ता केला पोटभर. आता वाजलेत तर 10:30. बघतो आपल्याला शॉर्ट्स बनवता येईल का. कारण की त्या शॉर्ट्सबद्दलची व्हिडिओ आपण ऑलरेडी अपलोड केली होती. तर बघू आज कालच्या व्हिडिओमधनं काय निघतं आहे का. आणि यूट्यूबचा काय प्रॉब्लेम झाला माहीत नाही. मी 5:30 वाजताच माझं एडिटिंग झाली होती. एक्सपोर्ट व्हायला 7 वाजले आणि अपलोड व्हायला आणि 1 सेकंड आणि ती व्हिडिओ अपलोड व्हायला जवळजवळ 7:45 झाले. तर त्याला मी काहीच करू शकत नाही. म्हणून मी थंबनेल वगैरे काय एडिट वगैरे केलंच नाही. मी तसं जसं आला तशी व्हिडिओ तशी मी अपलोड करून टाकली. काही जण बोलत आहेत की तुमची व्हिडिओ का नव्हते येत. तर त्यांनी प्लीज पूर्ण व्हिडिओ बघा. तुम्हाला नक्की कळेल. कालचा व्हिडिओ पूर्ण बघितल्यावर नक्की कळेल की त्यात झालं होतं काय, की आमचा प्रॉब्लेम काय होता. तर ठीक आहे फ्रेंड्स. आता मला आय गेस मी स्टेशनला जाऊ ना. अरे बाबू तुला हे आणायचे ना फटाके. होय अंगा उडलं येडे. हे काय म्हणतात काय ते नंतर सांगते. ठीक आहे. ही मी सायलीसाठी ते आपटी बॉम्ब नसतात का ते असे आपटतात त्याचं अख्खं बॉक्स आणलं आहे. प्लस ते अशी बीडी बॉम्ब बोलतात. म्हणजे ते असं घासायचं आणि फेकायचं. जे आम्ही तुम्हाला शॉर्ट्समध्ये दाखवलं आणि कालच्या व्हिडिओमध्ये दाखवलं आहे. कालच्या ब्लॉगमध्ये दाखवलं सॉरी परवाच्या ब्लॉगमध्ये दाखवलं आहे. तर त्यात कसं असं फक्त जाळायचं आणि फेकायचं. म्हणजे आपल्याला टाईम असतो भरपूर सारा. त्या टाईममध्ये फेकून टाकायचं. मग ते फक्त कधी वाजतं कधी नाही वाजत. त्याचे 2 बॉक्स आणले होते. अजून काय थांब ना. त्याचे 2 बॉक्स आणले होते. अजून दिवाळी आली नाही. 1 बॉक्स पूर्ण संपला आहे. आता आजच्या दिवसाला पण दुसरा बॉक्स संपेल. सुरसुऱ्या आणायच्यात तिला. सुरसुऱ्या पण संपल्यात जवळजवळ. तिने काल पण सुरसुऱ्या घेतल्या होत्या. तर आपल्यासाठी तीच आहे म्हटलं आपण तिला सगळं देणं भागच आहे. नंतरला बाळ येईल ते काय मागेल काय नाही ते माहीत नाही. पण हे बाळ माझं नक्की मागतंय सगळं. तर ठीक आहे फ्रेंड. मी बघतो आता जरा वेळाने नाही दुपारीच जाईल मी. कारण की दुपारी गर्दी नसते तिकडे स्टेशनला वगैरे. जिकडे कोपरीला मी जातो तिकडे. तर ठीक आहे. आता कॉफी आली आपली. कॉफी पिऊन घेतो. तर फ्रेंड्स केस भरपूर वाढलेत आणि आपली दिवाळी पण जवळ आले. त्यात उद्या सॅटर्डे आहे ना. हां तर आपल्याच शनिवारी केस कापत नाहीत आणि रविवारी तर भरपूर गर्दी असणार. म्हणून मी आजच जातो केस मस्तपैकी कापून येतो. ही चालली मम्मीकडे. आमचं सोनू झोपला आहे. अंडी बिंडी खाऊ मस्तपैकी. आता तिला उठवणार आहे आणि मग घेऊन ही जाणार मम्मीकडे. आपण केस कापून येऊ आणि केस कापून परत टी बंद कर तिकडे. हां केस कापून परत मग त्या दोघांना घ्यायला घरी जाणार आहे. तर ठीक आहे फ्रेंड्स. बघतो अजून काय कामं असतील तर मला जायचं स्टेशनला. ह्या लहान पोरासाठी मला आणायचे फटाके. नंतर जावं ना. नंतर परत उद्या गर्दी होणार. उद्या परवा गर्दी होणार. ते तर झालं. म्हणून मग जायचं. उद्या धनतेरस आहे ना.
ती म्हणते मला पण न्या मला पण न्या, म्हणजे तिला पण आता कंटाळा झालाय घरात बसायचं म्हटलं, तिला न्यायला काय नाही. आता तर मला कॉन्फिडन्स पण आला काल रिक्षात बसल्यामुळे. तिला न्यायला काय नाही, पण आपल्याला जायचं कोपरीला. त्यात जाणार आपण स्टेशनच्या वरतून, म्हणजे लाईक ह्याच्यावरनं प्लॅटफॉर्मच्या वरतून. हां, मग तिथं गर्दी असते भरपूर सारी, मग त्यातनं तिला नेता नाही ना. बघू, मी ट्राय करतो डायरेक्ट कोपरीला जायचा, तिकडून डायरेक्ट फटाके घेऊन येतो. म्हणजे हिला यायचं असेल तर ही पण येऊ शकते, बरोबर ना? नाही यायचं हिला, नाही यायचं म्हणते, नाहीच. मला काय, मला भाऊबीजचे टी शर्ट वगैरे बघायचे होते. मम्मी फोड आता तू मागून ये रिक्षाने नंतरला. नाही बाबा, असं नाही जमू शकत. आता कॉन्फिडन्स आला, असताना मेहरबान होते लोक, अशी आणायचं नाही तर विमानागत धाड 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 धाड. तर ठीक आहे फ्रेंड्स, मी जाऊन येतो लगेच, केस वगैरे कापून येतो. तर फ्रेंड्स, मस्तपैकी मी केस वगैरे कापून तर आलो आहे, आणि आल्या पहिले AC सर्व्हिसिंगला घेतली. दादा आलेत AC सर्व्हिसिंग करायला. 1 वर्ष आला AC काय आपण सर्व्हिस केली नव्हती. शेवटी आता थोडा घाण दिसायला लागली म्हणून बोललो AC सर्व्हिस करून टाकू. सायली गेले मम्मीकडे मिंचूकडसोबत. पाणी लाव, बकेट भर के लाव पुरा. हे पूर्ण घाण झालं, पूर्ण गंदा हो गया पूरा. फिल्टर भी घाण झालं. आता प्रेशर वॉश आहे, त्याने वॉश करतील. डिस्प्ले काढला, एक स्क्रू काढत आहेत. आता ते पूर्ण बॉडी काढणार आणि त्यानंतर प्रेशर वॉशने पाणी मारणार. वो कॉइल बराबर है, थोड़ा गंदा नहीं होना. मस्त काढून झालं पूर्ण. हे बॉडी फोम वगैरह नहीं यूज़ करते आप, सीधा प्रेशर से खराब हो जाता है. हाँ, तर आपल्या AC मधून एवढं काळं पाणी आलं, एवढं. आता हे ओततो मी. तर फ्रेंड्स, आत्ताच ते दादा गेलेत, सगळं धुवून वगैरे. मस्त हवा तर 1 नंबर येते. हे बघू शकता, पूर्ण फ्लॅप वगैरे आतलं सगळं धुतलं आहे त्यांनी. फक्त हे इकडे थोडी घाण राहिली, पण हे जो आतलं जे ड्रम आहे ते ब्लॅक पूर्ण दिसत होता, आता पूर्ण मस्त ब्ल्यू दिसतं आहे इकडचं. हे मस्त हवा तर 1 नंबर चालू आहे, चिल्ड एकदम. म्हणजे पहिली पण थंडच होती, पण कसं आपल्याला 1 वर्ष झालं आहे, पण त्याला आपण सर्व्हिसिंग केलेली नाही. मग ते करणं इम्पॉर्टंट आहे, कारण की आता दिवाळी आल्या म्हटल्यावर केलंच पाहिजे. म्हणून मग देऊन टाकले, सर्व्हिसिंग करून टाकली. तो बोलत होता पैसे जास्त घेत होता, म्हणजे तो बोलतो मी दुसरीकडे जास्त घेतो, तुमच्या ओळखीवर भाऊ आहे आपला, माझा मोठा भाऊ, त्याने मला सजेस्ट केलेला हा. तर त्याच्या थ्रू आला म्हणून तो बोलला मी फक्त 800 घेईल, बाहेर मी 1000 घेतो, तुमच्याकडे 800 घेईल. तरी भाऊ बोलला 500 दे. तर मी त्याला बोललो मी 600 देतो, पाहिजे तर तुला अजून 100 मी देतो तुझी दिवाळी म्हणून, पण नेक्स्ट टाईमपासून 600च घे. म्हणून मग त्याला 700 पे केले. बोललो जा, नेक्स्ट टाईमपासून मी 600 देईल पाहिजे तर, पण मला प्रॉपर नीट धुवून पाहिजे. कारण की मी माझे 2 जे मित्र होते, म्हणजे 2-3 ज्यांच्याकडे AC आहे, त्यांना विचारलं होतं, तर ते बोललेले 1200-1500पर्यंत होईल, 1200-1500पर्यंत ते घेतात सर्व्हिसिंगचे. बोललो आता एवढे आपल्याला असं पण तो कमी देतो आहे, ऑलरेडी कमी घेतो आहे. ओके, मग उगाच दुसऱ्याचे पैसे कशाला आपण बुडवावे, म्हणून मग त्याला 100 रुपये एक्स्ट्रा दिले मी. बघू आता चाललो आहे सायलीकडे. सायली तिकडे वाट बघते मम्मीकडे तिच्या. थोडंफार ओलं केलेलं आहे त्याने, पण आता सुकल्यावर हे पण सुकेल. इथनं पाणी वगैरे उडलेलं आहे, हे बघा इथं बघू शकता डाग आहे थोडं पाण्याचं. ते थोडंफार उडलेलं ते करेल तो नीट म्हणजे ते ऑटोमॅटिक होल्ड जाईल. ह्याच्यावरचं सगळं सामान काढलं आहे इथे, आता ते सायली आल्यावर ठेवेल
जरा ओरडा पण बसेल आपल्याला. ह्यात सगळं सामान ठेवलं आहे अर्धा. काय करणार आता, काय करायचं, काय आपल्याकडे पर्याय पण नाही. ठीक आहे फ्रेंड्स, आता यार आपली एडिटिंग पण राहिली. आपल्याला आता बघू, सायली बोलते मी पण येते, तिला फिरायला यायचं आहे. आता भाऊबीज येते, तिला माझ्या मोठ्या भावाला राखी बांधते म्हटल्यावर त्याच्यासाठी थोडेफार काय म्हणजे गिफ्ट वगैरे घ्यायचं आहे तिला. ती बोलले त्यासाठी पण येते, प्लीज मला घेऊन चला. मग आता बघू, जाऊ आपण, तिला घेऊन येतो, कपडे वगैरे चेंज करतो, स्टेशनला जातो. तर आता मस्तपैकी उबेर बुक केले, चाललो आहे आता कोपरीला, थोडं काम आहे कोपरीला, तिथून मग परत जाणार आहे स्टेशनला. बघू आता कसं काय होतं आहे. अगं हो बघू ना काय होतं. काम काय म्हणतात त्याला, तर उद्या आली दिवाळी, कंदील लावायचं आहे, अजून लाइटिंग लावायची ते राहिले. हो ना, तेच नाही लावले. त्यामुळे मग मला जरा असं बघायचं काय काय घेता येईल लक्ष्मीपूजनसाठी. कारण आता आजचा दिवस आहे. आता अजून 2 दिवसाने आता गर्दी, काल पण केवढी होती ना गर्दी. अशी म्हणजे तिकडे ते स्टेशनला खाली फुकट बस बीसचा प्रॉब्लेम असतो, तिथनंच बस जातात, तिथनंच सगळं जातं, म्हणून गर्दी असते. आता हळूहळू फिरतो जरा आणि मग येतो, जरा बरं वाटतं मला चाललं की वगैरे. मग संध्याकाळी नाही चालली तरी काही फरक नाही पडत आहे ना. हो, त्यामुळे दिवसाचं फिरून घेते मी. आलो इकडे आम्ही फटाके घ्यायला, गर्दी बघू शकता. हाय फ्रेंड्स, एवढी गर्दी आहे ना स्टेशनला, इतकी गर्दी आहे की विचारायला नको. चालायची सोय नाही, पण ठीक आहे, त्या सण आहे, सगळ्यांचाच सण आहे म्हणल्यावरती आपण आलोय रिस्क घेऊन, तर काळजी घेत घेत मी आली. आणि आता मला वडा सांबार खाऊ वाटला, तर मग तो खायला थांबलो इथे हॉटेलमध्ये स्टेशनच्या नियर बाय. मम्मी पप्पांना फोन केला होता की मम्मीला विचारलं काय घ्यायचं आहे, साडी घेणार आहात का ड्रेस घेणार आहे, कारण साडी तर सारखं आता घालणं होत नाही, मग ड्रेस वगैरे पण घालतात त्या. माझी मम्मी म्हणजे सासू माझ्या, यांची मम्मी म्हणजे आमची मम्मी. तर मग त्या म्हटल्या की आता काय साडी पण घालत नाही मी जास्त, आणि बाहेर ड्रेस घालायला जास्त बाहेर पण जात नाही. म्हटली मग काय तुम्हाला मॅक्सी वगैरे गाऊन वगैरे काय हवं आहे का. तर त्या म्हटल्या की नको, आता तुला बघायला येऊ, तुझी डिलेवरी वगैरे तू सुखरूप त्यातनं बाहेर पड, मग बघू आम्ही काय घ्यायचं आहे ते. म्हणजे ठीक आहे चालेल, तेव्हा मग तुम्हाला काय पाहिजे ते घेऊन जावा. आणि मग आता काय मग राहिलं नाही आहे. थोडेसे यांनी फटाके घेतले आपले घरात बसावून वाजवण्यासारखे, संपले होते ना. काल हे बोलले तुम्हाला की आणले फटाके, तर सगळं मायावर ब्लेम टाकलं आहे की फटाके मी संपवत आले. मग आता थोडेसे फटाके घेतले. आता म्हणजे थोडंसं काहीतरी बघते, म्हणजे लक्ष्मीपूजनाचं लक्ष्मी वगैरे घेते. मम्मीला पण घ्यायचं आहे, मम्मीला स्टेशनला येता येत नाही आहे, तर ती मला म्हणते मी तुला पैसे देते, तू घेऊन ये. तर मग आता मी वडा सांबार खाते, हे चहा पिणार आहेत है ना. हो चहा. आणि वडा सांबार खायचं पण असं काही एवढं मला म्हणजे हे नव्हतं, पण असं झालं की मला आलेली वॉशरूमला. मग आता वॉशरूम तर रस्त्यावरचं जाऊ शकत नाही, म्हणून मग हॉटेलमध्ये आलो, वॉशरूमला जाऊन आली. हा प्रॉब्लेम भरपूर होतो, सगळ्यांना माहीतच असेल जे माझ्यासारख्या ह्या सिच्युएशनमध्ये. मग तिकडे जाऊन आले आणि मग आता बसली इथे खाते, मस्त हवा लागते. गरमी तर इतकी आहे, काल मी म्हणली होती पावसाळाच बरा होता, तर काल पाऊस पडला. आता बघू कधी थंडी येते. तुम्ही काय खाणार आहे? चहा खाणार ते, चहा खाणार आहे, चहा खातात ते. मी खाणार आहे वडा सांबार, एकटीच नाही खाणार आहे, त्यांना पण देणार आहे. तर फ्रेंड्स मस्तपैकी आपला चहा आला आहे आणि चाला वडा सांबार. आणि सांबार एवढूशा वाटीत आला, तो भिजलेच नाही वडे, ते हे हुशार त्यातच टाकले. तरी त्याने विचारलं वडा त्यात सांबार वडून आणू का, नाही म्हटली येडी. तर मी आता चहाची मस्तपैकी मजा घेत तो याचा चालला आहे खायचा. 200 चालेल, नको 200ला पण 180 विचार मग. 250ला 180 देते. अजून काय काय घ्यायचं मग नाही 180 बरोबर भावाने. शेवटी आमचा भावताल चालू झाला आहे. शुभला हे पावलं द्या नाही खाली छोटी छोटी. हां एक जोडी द्या. 20 रुपये
तर फ्रेंड्स तिकडं एवढी भरमसाठ गर्दी आहे आणि या बाईला अजून फिरायचं ते की मुश्किलीने रिक्षा सापडले आम्हाला आणि म्हणजे ती चला अजून फिरलो असतो. हा लाजच नाही. अजून काय नशीब या बाबांनी तिच्याकडे बघून बोलले की तुम्हाला सोडतो, नाहीतर ती पण रिक्षा भेटली नसते. गर्दीतच एवढे आहे. आम्ही सामान असं इथं ठेवलंय, निघालोय आता घरी जायला. काहीतरी कमेंट आलेली वाट आता जातो घरी. भरपूर सारा कामाला एवढी जण उभी आहेत सगळे रिक्षासाठी. हे बघ यांना रिक्षा नाही. बाबा कुछ मचाले, बाबा कुछ मचाले का फ्रेंड्स आमच्या मॅडमना थांबायचं होतं आणि बोलत होती मला बघून कोण पण रिक्षा थांबवेल. त्या बाबांनी थांबवली आणि जे धूम मचाले चालू केलं. कालच्या त्या काकांनी माझी भीती काढली, आज यांनी भीती परत बसवली. सांगू आता परत काही म्हणते मी का रिक्षाने येत नाही, मला आता उबरच करा. उबर बुक करत होतो पण ती पण नाही, पण ती पण होत नव्हती. हां रश आवर चालू आलेला ना, त्यामुळे उबर पण बुक होत नव्हत्या. बाबांना 3 वेळा सांगितलं बाबा हळू चालवा. बाबा काय ऐकतच नव्हते. बाबा गेले विमानच चालू केलं डायरेक्ट विमान. मला वाटलं आता क्रॅश लँडिंग करते चल इकडं. तर फ्रेंड्स मस्तपैकी तुम्हाला एक गोष्ट दाखवतो. पहिले 1 मिनिट थांबा. तर आपण अशी लाइटिंग वगैरे लावून घेतली. इकडे पूर्ण लाइटिंग लावले, कंदील काढून घेतला आहे. आपल्याला फक्त ते लाइटिंगचं हे आणायचं आहे ॲडॅप्टर. आणि मस्त अशी पावलं चमकत आहेत 1 नंबर अशी. इथे पावलं लावलेत आणि ते स्टिकर आणलेलं ते लावलं आहे. तर साईली आपल्यासाठी आता जेवण बनवते. जेवण मीन्स भात बनवला आहे तिने आणि आता टोमॅटोचं सार बनवणार आहे. सार बनवतेस ना? सार बनवते मस्तपैकी. हे घे. घट्ट झालाय तू, बरेच दिवस तर वापरला नाही ना. तर सायली आपल्याला मस्तपैकी टोमॅटोचा सार बनवते. भरपूर म्हणजे मी नाही बोलता येणार 1.5-2 महिने तर आपल्या घरच्या जेवणाची म्हणजे प्रॉपर जे घाटी जेवण आहे जे मला आवडतं ते त्या जेवणाची वाट बघवतो. फायनली आता ते आज म्हणजे आज ते एवढं नाही पण ह्याच्यातलं नाही म्हणजे कुटातलं नाही पण असं तरी भेटेलच मला. मग आज तर मी थोडं नाही भरपूर खुश आहे. मी एडिटिंग करून कधी झालो आहे जवळजवळ आता 1 तास व्हायला आला. अपलोडला टाकला आहे. आता तो अपलोड होत नाही त्याला मी काय करू शकत नाही. माझे ब्लॉग लेट येतात त्यासाठी मी तुमचं माफी मागेन. माफीला मराठीत काय बोलतात ग? माफी नाही रे, मराठीत काय बोलतात? क्षमा नाही काय बोलतात मराठीत? ते मराठीत शब्द भेटत नाही. बघू तरी मी सॉरी बोलतो तुम्हाला सगळ्यांना की आमचे ब्लॉग लेट येत आहेत. पहिली गोष्ट तर हिने सांगितलेलं सायलीने की ब्लॉग आज टाकूच नका, पण मीच कसं तरी पटकन म्हणजे मोठा ब्लॉग आहे तो पूर्ण एडिट वगैरे केला, अपलोडला टाकला आहे. अजून पण अपलोड होतोच आहे. बाकी सगळं थंबनेल पण बनवला नाही कारण की दुसरी पण कामं होती. दिवाळीच्या ह्याच्यात एवढे सगळं करतो आहे, हळूहळू ढकलायचं चालू आहे. तर आपले सांगायचं राहिलं नाही मग अशी सांगितल्याप्रमाणे आपले लवकरच 10K सबस्क्रायबर होतीलच. काही जणांनी आपल्याला विचारलं होतं लव्ह स्टोरीबद्दल आमच्या, त्याही आम्ही 10K होतील तेव्हा सांगूच. काय ग सांग ना? सांगूच. होप सो दिवाळीच्या नंतर किंवा आम्ही बाळ येण्याच्या आधीच होऊ. म्हणजे कसं आम्ही तुम्हाला सगळं सविस्तर सांगता येईल. दोघांनी एकत्र सांगितलं सविस्तर होईल आमच्याकडनं.
त्याचीच वाट बघतोय. तर ठीक आहे फ्रेंड्स, हा ब्लॉग आपण इथे संपू. इथपर्यंत बघितला असाल त्यासाठी खूप खूप धन्यवाद. लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका. भेटूया आता पुढच्या ब्लॉगमध्ये. राधे राधे.